हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरालगत असलेल्या साई ॲग्रो कंपनीच्या गोदामाला रात्री 3 वाजताच्या सुमारास आग लागली। या आगीमध्ये गोडाऊन मध्ये असलेली हळद आणि हळद पावडर पूर्णतः जळून खाक झाली आहे। रात्री 3 वाजता ही आग लागली असून आगीचं रौद्र रूप अद्यापही कायम आहे। ही आग विझवण्यासाठी जिल्हाभरातील तब्बल 6 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पण प्रचंड मोठं नुकसान या गोदामाचं झालेलं आहे। हळदीचं झालंय, हळदी पावडरचं झालंय। माधव दिपके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। माधव, नुकसान किती झालंय याचा अंदाज तर दृश्य पाहून येतोय। आगीची सध्याची परिस्थिती काय? निश्चित प्रज्ञा, अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। सकाळी 3 वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे। साधारणतः वसमत शहरामध्ये वसमत रोडला शहरालगत साई ॲग्रो एजन्सीचं गोडाऊन आहे। त्या गोडाऊन मध्ये हळकुंड आणि हळद पावडर त्या ठिकाणी साठवली जाते। परंतु 3 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली आणि या आगीचं रौद्ररूप एवढं मोठं त्या आगीने धारण केलं की पूर्ण गोडाऊनला आग पकडली होती। त्यामध्ये लाखो रुपयाची हळद पावडर जळून खाक झालेला आहे। अग्निशामक दलाचे जिल्ह्यातले तब्बल 6 बंब या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। नुकसान मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठी पोलिसांनी सुद्धा चांगला बंदोबस्त दिलेला आहे आणि आता आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रज्ञा, माधव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।